रामचंद्र भगवान की जय। देखोनिया भरत प्रेमेशी नमन करुणी वेगेशी सांगावया राम कथेशी प्रेम कपीसी अनिवार। भरताच्या विनंतीनुसार हनुमंतराय रामायण सांगू लागले। आम्हा नियमाचे सोय रामानुवदने जगी राम रूप देखणे भरत उल्लंघन केवी घडे। आता या ठिकाणी भरताचं उल्लंघन या ठिकाणी होऊ शकत नाही। कटा रामाचा तो आम्हा राम साचा केवी उल्लंघू याची वाचा लावीन कथेचा अन्वय। भरत देखील आम्हाला रामाप्रमाणेच आहे। भरत ऐकून सावधान त्रिकुटी रघुनंदन देखोनिया तुम्हासी समाधान पुढार गमन मांडिले। चित्रकूट पर्वतापासून तुमची भेट झाल्यानंतर घेऊन आले तिची भेटी सांगून गुहे गोष्टी शरबंदे ऋषी जगजेटी उठा उठी उदारीला। शरभंग ऋषीचा उद्धार केलेला आहे। विराध घेऊन आडवा सीता उचलून ते राम्य करून या वानवला महाबाहो मारिला। विराधाने सीतेचं हरण केलं, एका बाणाने त्याला मारलं। छटा उशी सखे पडिले आणि पंचवटीशी राहिले आश्रम मनोरम रचिले राखण ठेविले जटायुषी। पंचवटीच्या ठिकाणी आश्रम करून राहिलो, जटायूला राखण ठेवलं। रावण विवारासी सौमित्रे मारिले शंभरासी सूर्म का माता होत्यासी लक्ष्मणासी चवाली। शूर्पणखेचा मुलगा 100 मारला आणि सौमित्रे केले विधान सवगचे दिले नाक कान शरदूषण गेली शरण राम लक्ष्मण माराया। लक्ष्मणाने त्याचं नाक कान कापलं आणि त्रिशरा खर्च लक्ष्मण त्रिशरानी खरा दूषण श्रीराम लक्ष्मणी आपण दारुण रण करू आले। लक्ष्मणा बरोबर त्रिशरा खरदूषण युद्ध करायला आले। एकलिय रामे आपण मारिले न लागता शन मुक्त करुणी जनस्थान द्विजदान दिदले। रामचंद्राने त्रिशरा ऐकोनी तळी लंकनात सीता सरणी अशी उदत छळनार्थ करू आला। नट्ट नाकाची रावणाकडे गेली आणि रामाच्या मुरगवेश सांगितलं. नाही त्यांचं ते टोन इकडे घरी जायचं। मुरगवेश दिदला मरीसाची देखता सीता उलासी त्याचा मागे का चोळीसी श्रीराम त्यासी मारू गेला। मारीचं हरणाचं रूप धरून ठकवायला गेला आणि त्याच्या मागे राम गेले. मायेचा मुर्ग निघे बाहेरी राम काढून नेला दुरी जटाई चरू गेला वनच तरी सीता सुंदरी एकली। त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हरणाच्या मागे गेले आणि जटायू रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकोनी माया मृग वचन त्याचे करुणी छळन दिला दंडोनी सीतेसी। रामाचा हंबरडा फोडला, लक्ष्मणा धाव म्हणून रावण येऊन चपट करी हरिली जानकी सुंदरी जटायू धावला जड करी त्याशी मारी रावण। लक्ष्मणही तिथून गेला, राजा रावणाने सीतेची चोरी केली, जटायूने त्याच्याबरोबर युद्ध केलं. रामाला रावण तव जटायू होता प्रणकृमान करून त्याचे उदरण पुढे आपण चालिला। राम लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघाले, तर जटायू रक्ताच्या थारोळ्यामध्ये हात पडलेला होता. पायावी नको मोदला कळंब गिळला रामिनी जवाहे छेदिला पाठविला वैकुंठा। हातापायाचा कबंध त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला मारायला आला, त्याला एका बाणाने मारलं. पापरीची महावीर मामी भेटल वानर स्वामी निमला रामचंद्र भाग्यतो रामुचे। तरी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची भेट झाल्यामुळे आमचं भाग्य उदयाला आलं. वाली सुग्रीव वैर भारी दार राज्य हिरोनी झडकरी आम्हा घालून या बाहेरी राज्य करी किसकिंदे। वालीचा आणि सुग्रीवाचं त्या ठिकाणी युद्ध लागलेलं होतं. शरणाल रामासी रामे पुढविले अम्मासी मारून या वाळीसी सुग्रीवासी स्थापिले। एका बाणानं वालीला मारलं, राज्य सुग्रीवाला दिली. वायुसुत युवराज करुणी सीता सुद्धीचे काज झडकरी पाठविला ओजा सांगावे माझ दिदले। हनुमंतरायाला सीतेच्या शोधार्थ सीता सुद्धी आणली तीही मंगदी निघाले रावणासी न मानितो त्याची वचनासी लाता हानी तल्या
त्वरित हेळीत सेतू बांधिला. म्हणजे आम्ही एवढाली वानर असल्यामुळे हातामध्ये चेंडू झेलल्यासारखी दगड झेलली सेतू बांधला. कुंडलिकावर विठ्ठल श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय. करोनिया लंका लागवा नर प्रवेशल्या दुर्गा आगी लावून या वस्तू सवे गे अनेक जळल्या. त्या ठिकाणी वानर जे आहेत ते वानराने लंका जाळायला लागले. राक्षस सैन्य बहुसाल मरता कृपा उपदली भगवंता एकाची अपराधाचा लोका समजता केळ मारो. प्रभू रामचंद्राला दया उपजली म्हणले शिष्टाईला अंगत पाठविला. श्रीरामदीन दयाळ श्रीराम स्वय स्नेहाळ श्रीराम कृपा कल्होळ प्राणांत पाळ श्रीराम आहे. कृपेचा सागर असणारे प्रभू रामचंद्र त्यांना दया उपजली. राम कृपेचा कोवळा राम जीवेचा जिव्हाळा राम कृपाळू कळवळा लोका सकळा देखोने. सगळ्याची तळतळ हळहळ रामाला भगवान. रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती गते रामे जगाची विश्रांती न सचित मूर्ती या सगळ्या श्रीराम. जगाचा चलनुकलन हरता असणारा प्रभू रामचंद्र आहे. अपराध केले मारो म्हणून मांडला शिष्टाचारो पाठविला अंगद विरुणाती चतुर अरे जेव्हा बरोबर केले कशाला रगडायचे म्हणून अंगद शिष्टाईला पाठविला. मारे लंकापती मग मांडली युद्ध ख्यातील केवी शांती रस. शिष्टाईचा देखील राजा रावणानं मान राखला नाही. युद्ध पुकारलं. घोरंदर मंत्री प्रहस्तादी महोदर इंद्रजितादी महावीर कुमारे कुमार मारिले. कुंभकर्ण मारला, इंद्रजित मारला, प्रस्थ मारला, सगळा खराटा फिरविला. हा भाऊ कुंभकर्ण उभा रात्रीला बांधो विंधो निपाने आधी नाका काल कापून शिर कमळ जाणचे दिले. म्हणले त्या प्रत्येक सैन्याचं नाक कापलं. दुःखाच्या दुःख भारी दाही मुखी शंक करे रावण दुर्दशा त्वरिन सुरासुरी धाकत राजा रावण बोंबलाय लागला म्हणले त्या हातानं. बहुतात्र बळी हा रघुनाथ माझे काही न चले मतदात खात करा. प्रत्येक जण समजून सांगत होता परंतु राम त्याला काहीच दिसत नव्हतं. मारिला बिंदोळी बाण इंद्राचे महावीर दारुणाला स्वमित्र जाण निवडला. एवढाले मोठ्याले पराक्रम केले ते परंतु हे वानर आम्हाला जड भरले. सेनानी गेले जीवे एकले म्या करावे रणी नागवे रघुनाथ. एकटा राम आम्हाला ऐकायला. खात खात करा डोळे करा भवनित रागे दोन्ही हात चुरतला शक्ती अद्भुत उचललेली. दात खायला लागला, ओठ खायला लागला, हात चोळायला लागला. शरणांगत मारू आपण त्या कारणे सांडले हे प्राण लक्ष्मी विभीषण शक्ती जाण हानितले. तर म्हणले शरणांगताला पाठीमागे राखण्याकरता शक्ती वापरली. धाविनला पाठीशी शरणांगत घातला शतदा शक्ती छेदोनी घेतलेला काढा दात. 100 वेळा शक्ती ठेचली परंतु ती लक्ष्मणाला लागलीच. मंत्री खेळल्या शक्तीने गुती परताना मागुती आयुष्य विचारून चित्तीनं आली का कुळती समित. शक्ती म्हणले हात जोडून लक्ष्मणाला शरण आली. माझ्या खेळल्या अभिमंत्रुण क्षीण माझे अंगवन माझे सरता रावणाला दंड संपूर्ण मज करिलो. तर माघारी गेल्यानंतर राजा रावण मला दंड करी. म्हणून तुझ्या मी आले शरण तू शरणांगता शरण्य नुपेक्षा मजा लागून कन्या संपूर्ण लक्ष्मणाला शक्ती शरण गेली पुन्हा तो ढिला पडला. कन्या होऊन शरण झाली त्याने अत्यंत कृपा आली स्वमित्र शरणांगता माऊलीने अंगीकारली कन्या होऊन म्हणले बापाच्या घरला रुसून जातील ती बापाने सांभाळून घ्यावा. झाली उपहात जनक अतिशय अंगीकारिता स्वमित्र अत्यंत कृपा भीत थारा देत निजरा कन्या उपवर झाल्यानंतर बापाच्या घरला येते म्हणलं कुठं जाईल. उपेक्षु यशी तरी जगी होईल उपहाची ब्रह्मवरदये शक्ती ब्राह्मण हा महाची निज पूज्य. तर या ठिकाणी ब्रह्मशक्ती ती आहे ती आम्हाला वरदान आहे. अपेक्षिता पूर्ण उपाय बैसला माता बदले जरी शरणांगता तरी अनर्थ माझारी पडिजे. तर ताबडतोब त्या ठिकाणी लक्ष्मणानं हृदयामध्ये जागा दिली. आता शरणांगत प्राण सांडिल रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राणांनी लक्ष्मण रक्ताच्या दारुणामध्ये पडलेला आहे. मला उशीर झाल्यावर लक्ष्मण उठणार नाही. माझ्या जिने काय शरणांगत सुखवानरा समस्त सुखावेला श्रेय गुणात सुर समस्त सुखी होते. आम्ही लवकर गेल्यानंतर प्रभू रामचंद्राला आनंद होणार आहे. सगळे देव सुखी होणार आहे. रावण अभिषेकीला विभीषणाची दीपावेला पूर्णपणा वरद वचन रामाचे. या ठिकाणी शरणांगताला वज्रपंधरी जागा द्यायची आहे. हे रामाचं वचन आहे. मुलासाठी ब्रह्मांड कोटी राम विजयी सकळ सृष्टी मदसाठी होईल. ही सगळी सृष्टी म्हणले अनाचारी होईल. विचारून चित्ती
उदाव म्हणून मज धाडी रामराव महाभाव परियसी सूर्य उगवायच्या अगोदर औषधी आली पाहिजे. मी आलो वेग उतरण ओळख औषध भारत लागो पाहे उशिरा मग डोंगर उपडीला मला यायला उशीर झाला म्हणून म्हणलं मला औषधी चकवा द्यायला लागली. मी सगळं मेडिकल उचललं. राम नामांकित देखून आलो येत तवाद भूत देखिले तर या ठिकाणी मला अद्भुत दिसलं म्हणलं नंदीग्रामाच्या ठिकाणी. रुपये ब्राह्मणे चित्त बोला बोलीला बहुत तो क्षमा करो रघुनाथ म्रकटाद भूत भरता म्हणलं राम समजून मी तुम्हाला खूप बोललो. देखो नि तुझा आश्रम अत्यंत झाला विश्राम म्हणे विसरलो गगन गमन धर्म सर्व ही सम राम मी कुठून आलोय कुठं जायचं हे सगळंच विसरलो. पक्षी सिद्धांत बोलत त्याने लाजिला वेदांत सरस्वती चित्त ब्राह्मी तन बृहस्पती ते वेळावला तर या ठिकाणी संपूर्ण असणारी माझी बुद्धी भ्रमलेली आहे. सांडून सकल मत्तर भरत श्रमी निरंतर बुद्ध भरतती एकत्र निर्मत्तर राम नामे तर या ठिकाणी रामनामा मला सगळा द्वेष संपून या ठिकाणी बुद्धी एकत्र नांदतात. रामाच्या गुण कपीशी नाथव्य कपीपणा हनुमान झाला मूर्छा पण देहाच्या भान विसरला तर या ठिकाणी म्हणलं हे सगळे विसरलेले आहेत. चलो उचला हा अंग झाले रोमांचित वाचा झाली प्रेम सद्गती नेत्र आनंद श्रुश्रवतन भरत मूर्छित पडियला तर या ठिकाणी संपूर्ण असणारी भरताची जी काही गती आहे ही या ठिकाणी विसरून गेलेले आहेत. भरत भरत पण विसरला, हनुमंत हनुमंत पण विसरला. जय श्रीराम. अंग झाले श्रवणे ऐकता श्रीरामचंद्र भरता लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा श्री रघुवीरांची भरताच्या अंगाला रवरवीत घाम आलेला आहे. अंग झाले श्रवणे ऐकता श्रीरामचंद्र भरता लागली योग मुद्रा विसरला तो निद्रा तंद्रा कृपा रघुवीरांची भरताला त्या ठिकाणी मूर्छना आलेली आहे. प्रभू रामचंद्राचं संपूर्ण रामायण ऐकून नाटवे गे देह बाल रामरूपी जडला पूर्ण खुंटला बोला तुरले मन भरत पण विसरला भरत भरत पण विसरला, हनुमंत हनुमंत पण विसरला. भरत विसरला भरत पण हनुमान विसरला हनुमान पण दोघांची नाटव्य दोन्ही पण तटस्थ पूर्ण दोघांनाही काळाचं वेळेचं भान राहिलेलं नाही. दोघे विसरले दोन्ही पण कार्य आठव करी कोण आहे बाप कृपाळू रघुनंदन चैतन्य पूर्ण हे दोघं पेशीत पडले. प्रभू रामचंद्राने चेतन क्षमता जागी केली दोघांची. कळा सावध केली प्राणशक्ती परिचयले इंद्रिया पाठवता झाली झापडी उडाली नेत्रांची हा या दोघांनाही झापडी पडलेली होती. शुद्धीवर आले. चित्ता चित्तेने धरित मन पूर्व संकल्पात होते निश्चय अंगीकारित राम कार्यात साधावया या ठिकाणी हनुमंतरायाला वाटलं दिवस उगवायचा तर जवळ आला मी तर इथं झोपलो. अकस्मात सावध होय म्हणे मज झाले काय उगती येत तटस्थ आहे नाटव नोहे उगाच उगाच मला दोघे एकामेकाकडे नुसतं बघतो तोच काम तर बाजूला पाहे उडान भरते घातले लोटांगण हो मज सनातन करिता पूर्ण केवी प्राण प्रयाण करू पाहसी ताबडतोब भरताला सावध केल्यानंतर हनुमंतराय बी जागे झाले आणि पळायला लागले. भोजन करावे येत तीर्थ प्रसाद द्यावा माते उपेक्षू नया तिथे तुम्ही निज चित्ते कृपा हनुमंतराय म्हणले तुमच्या पायाचं तीर्थ मला द्या म्हणजे ते यशस्वी होईल मी पुढं. घराली श्याम भक्त पूजन करिता जाऊ देता त्यांच्या सकळ कर्माचा घातला जपाचा तो परत भोगे बोलू लागलेला आहे राम भक्त योगायोगानं माझ्या घरला आलेत मला पूजूच द्या. ऐशी निज धर्म विवंचना तुझा न तो शिकपिनंदना सर्वता उदासन करी मनन म्हणून चरणाला राम
ऐसियाची देखोनी जो न करी पूजन नमना तो महापापी पूर्ण न राम दर्शन त्याचं माने महाराज वडवणी वाचक तर या गोरख ठिकाणी साबळे असं महाराज असणारं हे जे कोरेगावकर काही शिक्षक संपूर्ण असणारं भजन आहे आणि भजनाला नाही पुजलं म्हणजे या ठिकाणी पावसाक लागत आहे. या पोटीला सजल भेटी राम भेटी तर राम भेट या ठिकाणी मला झालेली आहे योगायोगानं. तू काय राम काय राम साधूची व्रती राम साधूची स्थिती राम साधूची भक्ती श्रीराम जे साधू आहेत ते भक्त आहेत त्या ठिकाणी संपूर्ण राम नांदत आहे. राम सतसंगा तुडला राम सतसंगा विकला राम सतसंगाला दला राम राहिला राम भक्ताच्या अधीन आहे, संतांच्या संगतीमध्ये राम आहे, भजनामध्ये राम आहे. राम राव कपिस्वय भक्त भाराव भाग्य भेटला महाराव माने महाराज वडवणी रे बाबा वाचक मला योगायोगानं गोरख साबळे राम महाराज आहे, मला सूचक. तुमची पूजा करू द्या. आयुकोणी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुरे भरताना मुनी सत्वरण काय कपिंद्र बोलिला तर अशा प्रकारे भरताच्या बोलण्याला हनुमंतराय भारावून गेले आणि काय बोलायला लागले. मानुजा तुझे वचन सर्वता उल्लंघन पूर्ण संकोचित अंतकरण हे भरता तुझ्या वचनाचं माझ्याच्यानं उल्लंघन करता येणार नाही. पडाला विसत नाही घेतले जीवनायत मी करिता भोजन तोची संतांच्या घरचं भजन नाही मिळलं तर पाणी तरी मागून घ्यावा. पैसला संचित वानर भारत जोका कुलिता बिभीषण दुःख तळमळ तळ मदती त्या हरक केवे या ठिकाणी बिभीषण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण रक्ताच्या धरुण्यामध्ये पडलेला आहे. मी भरता विनंती ऐकाय मद द्यावे चरण दका संभावना सकळी करतेले देख पावले या ठिकाणी मला तुमचं पूजेचं या ठिकाणी तीर्थ द्यावं अशा प्रकारची हनुमंतानं विनंती केलेली आहे. तर आता पुढे साबळे महाराज सेवा करतील. दुसऱ्याच्या कानापासून पुढे हात घातले नाही तर प्रभु रामचंद्र भगवान की जय. तुझ चरण तीर्थ घ्याता विजयी व्हायला सर्वाता स्वमित्र उठविन तत्वाता लंकनाता या जीव गातो. तर हनुमंतांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे भरता तुझे चरण तीर्थ घेतल्याच्या नंतर तुझ्या चरण तीर्थामध्ये एवढी ताकद आहे की नक्की असणारा त्या ठिकाणी लक्ष्मण उठवेल असं त्या ठिकाणी हनुमानजी बोलू लागले. उभोनी राजाची या गुढी या तुटेला देवाची बांधवडी अशी तातवडविन तातडी देते रोकाडी आणि मग त्या ठिकाणी असणारा तातडीनं सीतेला सोडविल रामराजाची गुढी उभी करील असं हनुमानजी बोलू लागले. म्हणून या चरणी द्याविला माता तवा भरत म्हणूया मागुता काही विनविले कपिनाथा चरणावर माता ठेवला राजा भरत काय विनंती करतोय. श्रीराम दर्शनात भाऊत झाले आवत कंठित याज्ञस्तवा आले ते काय मत चाले ना. आणि त्या ठिकाणी असणारं माझं मन उत्कंठित झालेलं आहे. कशासाठी? रामाच्या दर्शनासाठी असा राजा भरत बोलू लागलेला आहे. बाण तुझा सव्य देईन देवारी करीन रोहन वरची आलो टांगण श्रीराम आपण ए हनुमंता माझा बाण तुझ्या बरोबर देईल बाबा. या बाणावर बस आणि माझा बाण त्या रामाच्या चरणावर साष्टांग दंडवत घालील त्याच्यामुळं दर्शन होईल भरत बोलू लागलेला आहे. ही तुकी अग्रत्य झाला तुझ्या लिया तू कृपाळू श्रीराम भक्त. अरे कृपाळू आहेस ना राम भक्त आहेस ना तुझ्यामुळं माझं जीवन धन्य झालं बाबा भरत बोलू लागलेला आहे. श्रीराम नाम स्मरता तुझा या श्रम नाही सर्वदा जाणून या माझ्या मनोगता वचनात. अरे राम नामाचं स्मरण झाल्याच्या नंतर तुला श्रम नाही तू कटाळणार नाहीस पण माझी इच्छा आहे माझं म्हणणं आहे म्हणून माझ्यासाठी या बाणावर आरोहण कर भरत बोलू लागला. ऐकून या भरत वचन हनुमंता विश्वायना चुकवण उलागिना तुझ्या वचन मरून भरताचे शब्द ऐकले हनुमंतानं साष्टांग दंडवत घातला. भरता अरे तुझ्या वचनाचं उल्लंघन कोण करीन बाबा एवढा महान साधक आहेस तू. वचाची पडली या महामोन राहिला दुनिया करा वा वा. येते ते दुनिया कुणस
उठवील, राजा रावणाला मारील आणि आपली बांधवडी सुटील. म्हणून त्या ठिकाणी गंधर्व आणि देवांना आनंद झालेला आहे. तुट्याला देवाची बांधावडी नाट्य करीन आता तळी स्वर्गी उभवून एक गुढी. स्वर्गामध्ये गुढी रामनामाची उभी करतील. स्वर्गीय हर्षिता सुरगणा वेगी जात्याच्या वायून वा! कशमार्गे आज सुरगणाला आनंद झाला. अतिशय वेगानं हनुमंत बाणावर बसून निघालेला आहे. यारीकडे या रघुनंदन झाला अत्यंत उद्विग्न. इकडे काय झालेलं आहे? सावधान या. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी उद्विग्न अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. काय करतात? का पालई याची या कपिलांना का लागले या विलंब? विचार केला प्रभू रामचंद्रानं. का उशीर झालेला आहे? का हनुमंत येईना? काय वेळ होऊ लागलेली आहे? ही सगळा पर्वताची या चुका. काय झालं असेल? पर्वताची या गेला शेजारचा मार्ग. पर्वत चुकला का काय? हनुमंत तिकडेच बसला का काय? विसरला का काय माझं कार्य? प्रभू रामचंद्र चिंताग्रस्त अवस्थेमध्ये आहेत. ही निटया त्याची गेला पर्वत टाकीला. वा वा. किती वाईला की डोळा लागला पर्वतीय. काय झालं? पर्वताच्या ठिकाणी हनुमंत झोपला का काय? पर्वतच विसरला का काय? चुकून दुसऱ्या मार्गाने गेला का काय? काय आहे ना माझा हनुमंत? प्रभू रामचंद्राला चिंता लागलेली. माया केली बहुता कोण या पडले. काय झालं असावा? ब्रह्मपत्रामध्ये ऐकलेले गंधर्वाने किंकर आणि त्या ठिकाणी असणारे झगडे केलेली आहेत. तसं हनुमंताबरोबर युद्ध झालं का काय? हनुमंताला मारलं का काय? प्रभू रामचंद्र विचार करू लागले. काय झालं असावा? काय आहे ना माझा हनुमंत? अशी असणारी चिंता प्रभू रामचंद्राला लागलेली. काय झालं असावा? औषधीला गंधर्व राखण्यात गंधर्वाचा आणि हनुमंताचं युद्ध झालं असं वाटतंय. गंधर्वाबरोबर युद्ध सुरुवात झाली का काय? कळ लावली का काय गंधर्वाने? हनुमंताला असणारा औषधी घेऊ देण्यात का काय? अशी चिंता प्रभू रामचंद्राला लागली. असा विचार करावा तर हनुमंत ताकदवान आहे. सर्व गंधर्वाला मारल्याशिवाय राहणार नाही. मग काय आहे ना हनुमंत? 14 शस्त्र या बनकर याच्या अगोदर 14,000 बनकर 80,000 किंकर राजा रावणाचे हनुमंताला मारलेले आहेत. आम्ही तयार अक्षरच्या पंक्तीच्या मारिल्या मारावतीने ते गंधर्व बापडे किती अक्षर आणि ते गंधर्व किती बाकुडे हनुमंताच्या ताकदी पुढे. नकळे काय पडली कोणती लोटून या गेली अख्यावर. काय झाला असावा? का हनुमंत आहे ना अर्धी रात्र त्या ठिकाणी गुंतून गेली, संपलेली आहे. प्राणवेतीला लक्ष्मण औषधी काय करणं अश्रू पूर्ण या. वेळेच्या मध्ये जर औषधी नाही आल्या तर काय करायचंय? डोळ्या वाटा अश्रू वाहू लागलेत प्रभू रामचंद्राच्या. काय विचार करतात? हा लक्ष्मण काय केले रणी उदा ते सांडिले. हे लक्ष्मणा, अरे काय केलंस बाबा तो? या युद्धाच्या ठिकाणी रणांगणाच्या ठिकाणी असणार का देहाचा त्या ठिकाणी त्याग केलास? का तू त्या ठिकाणी मध्ये गेलास? असे प्रभू रामचंद्र बोलू लागले. करुणियात पुत पुरुषार्थ वाचावी. हे लक्ष्मणा, एवढा पुरुषार्थ केलास बाबा. त्या असणाऱ्या शरणांगताला वाचवलास आणि त्या शक्तीला हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलंस लक्ष्मणा. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी शोक करू लागलेले. शरणगता शरण वाचक लक्ष्मण देवा साथ करुण शक्ती असो तुझे नदी नसो. अरे असणार शरणांगताची पाठराखण केलीस, त्या शक्तीला हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलंस लक्ष्मणा. मला सोडलंस का काय बाबा तो? असे प्रभू रामचंद्र बोलू लागले. विभीषण घातली पाठीची शक्ती धरली पाठ्याशी स्वामित्रे ख्याती केली. हे सुमित्रा, हे लक्ष्मणा, हे लक्ष्मण, अरे किती ख्याती केलीस. त्या असणाऱ्या विभीषणाला पाठीशी घातलंस, ती शक्ती तुला शरण आली. त्या शक्तीला हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलंस लक्ष्मणा. माझी आठवण झाली नाही का तुला? येरा येराच्या घाता वाहिली येरा येरा पर्वतली येरा येराच्या बाया भ्याली दोन्ही आली तुझं शरण. एक दुसऱ्याच्या घातासाठी त्या ठिकाणी एक दुसऱ्याला मारण्यासाठी सरसावल्या. शक्ती कुणाला? शरणांगताला मारण्यासाठी सरसावली. शरणांगताला पाठीमागा घातलास, शक्तीला हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलास. दोन्हीचा वार, दोन्हीचं रक्षण केलंस लक्ष्मणा. प्रभू रामचंद्र बोलू लागले. विभीषण वाहिल्या शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती सव्याची शरण आली शक्ती ते ठेवली. विभीषणाला पाठीमागा घातलं, शरण तुला शक्ती आली, तिला हृदयाच्या ठिकाणी स्थान दिलंस लक्ष्मणा. प्राण या जाईल सर्वता परी लोकसभेया शरणागता स्वामित्र व्यक्त केले आता प्रणतो येता येसा. ए लक्ष्मणा, एवढं कार्य केलंस, एवढं महान कार्य केलंस बाबा. त्यांचे प्राण वाचवलेस आणि तुझ्या प्राणाचं त्या ठिकाणी बलिदान दिलंस लक्ष्मणा. बैसुनी लक्ष्मणाजवळ हातापिटी वृक्षातळी स्वामित्रिया मांडली राऊंडुली. लक्ष्मणाच्या जवळ प्रभू रामचंद्र
शिर मांडीवर घेतलेला आहे, हृदयावर त्या ठिकाणी असणारा हात पिटू लागलेली आहेत. अतिशय शोकाकुल अवस्था प्रभू रामचंद्राची झाली. लक्ष्मणा साथ दिया का बंधू हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, अरे साथ दे ना, हो बोल ना लक्ष्मणा. लक्ष्मणा, मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही रे बाळा. लक्ष्मणा, एवढं कार्य केलंस आणि मला सोडून गेलास लक्ष्मणा. मत सांडून या दुःख आरती तारानी निघालासी त्वरित. हे लक्ष्मणा, आता तुझं मला या असणाऱ्या दुःखाच्या डोहामध्ये सोडलास, संसारूपी सागरामध्ये सोडलास आणि तू त्या ठिकाणी निघून गेलास लक्ष्मणा. लक्ष्मणा रे, तुझ्यामुळं मी आहे, तुझ्यामुळं माझं नाव आहे लक्ष्मण.